फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. बघू शकता आत्ताच उठलो आहे आम्ही आणि महाबळेश्वरमधली सकाळ बघू शकता. खूप थंडी होती आणि आपल्या ह्या काचासुद्धा आहे ना, काचासुद्धा आहेत ना विंडोच्या, एवढ्या थंड आहेत म्हणजे बर्फासारख्या फ्रीजसारख्या थंड आहेत भरपूर. तर बघू शकता महाबळेश्वरमधली सकाळ. आणि आता वाजले असतील 7:30 वाजून गेलेत, 7:45 वगैरे वाजले असतील. आणि आता सुटलो आहे मी. रात्री काल भरपूर फिरलो आहे तिकडे, म्हणजे भरपूर ते हॉर्स राईड वगैरे सर्व करायला गेले तिकडे आणि पंचगणीला वगैरे सगळीकडं रात्री. परत मार्केटला वगैरे आणि रात्री आम्ही जेवण वगैरे 11 वाजले आम्हाला यायला इथे. 11 ते 11:30 वगैरे वाजले. बाहेर वगैरे फिरलो जरा आणि भरपूर दमलेत, थकलीत सर्व. हे बघू शकता बच्चे मंडळी ते अजून झोपलेलीच आहेत. हे बघा सर्व झोपलेलीच आहेत. तर आता उठवतोय आणि ड्रायव्हर काकाने पण सांगितलं लवकरच निघा, म्हणजे आपल्याला अजून सर्व जेवढे काही पॉईंट राहिलेले आहेत ते सर्व बघायला मिळतील. आणि लवकर म्हणजे आपण बाहेर पडलो इथून, म्हणजे की बाहेर पॉईंट्स वगैरे बघायला जायला अजून रात्री दुपारी ट्रॉफिक नाही बघ लागणार आज, कारण की आज संडे आहे आणि फुल ट्रॉफिक असते. दुपारी नंतर भरपूर ट्रॉफिक होते इकडे, का सर्व टुरिस्ट वगैरे येतात ना महाबळेश्वरला फिरायला, म्हणजे आपल्यासारखेच. तर आम्ही आता सर्व फ्रेश होऊन आंघोळ्या वगैरे करून पाणी सोडले आताच गरम, गिजर चालू केले ते त्याने पण सांगितले हॉटेलमध्ये. तर आता आम्ही लवकरच निघणार, म्हणजे फ्रेश होऊन सर्व आंघोळ्या वगैरे करून. तर मस्त वाटलं, छान वाटलं कालचंसुद्धा फिरायला महाबळेश्वरमध्ये, म्हणजे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स. लहान असताना आलेलो, तर आता असं म्हणजे राहायला वगैरे कधी आलेलो नाही, तर खूप छान वाटलं. आणि आजचासुद्धा व्हिडिओ कंटिन्यू करा. आज पण आपण काय पॉईंट्स राहिले ते बघायला जाणार आहोत. तर कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला पटापट आवरून घेतो आता आंघोळ वगैरे करून. आणि सर्व बच्चे मंडळीसुद्धा उठवते हे सोनू बबडीला वगैरे, आणि बघूया पुढचा प्रवास नंतर. चलो. तर आता आम्ही सर्व निघालो, तयार झालो आहे, सर्वांच्या आंघोळ्या म्हणून तरी पण 9:30 वाजले असतील. आणि आता आम्ही खाली चाललो आहे सर्व रेडी होऊन, आणि बघूया आता पुढच्या स्पॉट बघायला चाललो आहे ना. पिल्लूला तर आमच्या ह्या हॉटेल भरपूर आवडलं आहे, त्याला इथून जायचंच नाही, बोलतो अजून राहूया असं बोली. बघूया नेक्स्ट टाईम परत येऊ आपण. मस्त खूप छान आवडलं, म्हणजे इथं वातावरण पण आणि सर्वच बघायला वगैरे मुलांना खूपच आवडलं, कारण की ते फर्स्ट टाईम आलेत म्हणून. बघूया आपण नेक्स्ट परत येऊ हा बाबू आपण, आणि ह्या हॉटेलमध्येच येऊ काय. तर बघू आता चाललो आहे आम्ही आता फिरायला, आहे ना. मस्त वाटलं ना. आता आजचे काय झालेत ते तर चला आपण पुढे बघूया. आता कंटिन्यू करा. निघालीत की नाही सर्व सायली वगैरे, चला रेडी झालीत की नाही, सर्व रेडी झालो. आता चाललो आहे मी, चालू आता. आणि सर्व रेडी झालं, तयार झालो मी. तर आता आम्ही इथे नाश्ता वगैरे करून घ्यायचा आहे इथं, आणि मग बोटिंगला वगैरे जातो. इथे बघतो नाश्ता वगैरे काय बोटिंगच्या इथे चालू आहे समोर. नाश्ता वगैरे काहीतरी करून घेऊया. बाबू लोक एक बघायचं बघायला. बाबू आवडलं बघायला तुला? हे आवडते बघायला तुला? हे खेळणार आहेस तू? मसाला डोसा आले तिथे बबडीचा पत्तर मोडला. काय चीज बाहेरचा चीजवाला आहे. चालूच असते त्याच्यात. तर आता आम्ही ना नाश्ता वगैरे केला मस्त फुल टम्म आता सगळ्यांनी, कारण की आम्हाला लेट होण्यानंतर मग दुपारी सर्व हे करून नंतर. आणि आता इथे आम्ही
बोटिंगला चाललो आहे. इथे जवळच आहे, म्हणजे तिथे आम्ही समोर होतो नाश्ता करायला आणि इथे बोटिंगला वगैरे चाललो होता लेकमध्ये. इकडे चालू आहे तिकीट. सोनू तिकीट सगळं आपल्याला काढायला लागतं. इथे तिकीट वगैरे काढते. चला आपली तिकीट काढूया. ते बाबा आहे तिकडे मायाची मंडळी तिथे वाट बघते आमची. इथे घ्या आधी तिकीट्स काढावं. या फोन वाजते बघा. इथे तिकीट्स काढायचं आहे. तिकीट्स काढतो आम्ही 7 पर्सन इंक्लुडिंग किड्स. लहान मुलांचं कट 400 हाफ आवर्स आणि 800 1 आवर्स. बघूया. आम्ही सेफ्टी वगैरे सर्व घालून आता बोटिंगमध्ये बसतोय. बघूया एक्सपिरियन्स कसा आहे ते पहिला. ह्या बोटमध्ये आम्ही बसतोय. कसं पकडली जागा बरोबर. मग आम्हाला अशी मध्ये गटकल तिथे बसू काय. मागे बसेल ना चालवणार. ये मला तर गरगरच आहे. ए या बाबू बाबू येते. ह्याच्यामध्ये काय चार्जेस जास्त आहेत भाया. ह्याच्यामध्ये चार्जेस जास्त असतात का. कसले आहे ती हो भारी वाटते बोटीमध्ये. छान वाटते काय पहिल्यांदा बाबू. मस्त ना पाण्यामध्ये. हां हे आमची मंडळी पुढे बसले अर्धी. आम्ही पाठीमध्ये बसलो. सोनू भाया आणि सायली. काय कंटाळाला नुसतं फक्त हे काय त्याच्यामध्ये काय नाही दाखवत भाया पॉईंट वगैरे. त्याच्यामध्ये अर्धा तासात हां फिरवतात काय ह्याच्यामध्ये. नुसतं फिरायचं फक्त. हां काय ह्याच्यामध्ये बसून आपल्या गावाला फिरतात होता. हां गावाला होता तसा काय बाग म्हणल्या. सफारी बोटिंगची कशी वाटते. चांगलं मस्त पाणी बघ जवळ किती ना पिलू. बघ सकाळचं भारी वाटतं ना याच्यात गार गार. बघ ते बघ लोक फिरून झाली ते बघ सर्व. हे बघ ह्याच्यामध्ये किती जण 5-6 जण 5 जण. ती स्वतः सेल्फ आहे ना. 6 काय सेल्फ मध्ये. हां 6 जण आहेत. पण मग ते जमणार कसं समजणार कसं आपल्याला फिरायला जमणार कसं. बोटिंग करून बघते सायली. वा एक्सपिरियन्स भारी आहे. झालं काय असेल तेवढी माझ्या पूर्ण करून घेऊ माया. नाही तर परत काय मग आपल्या जा दोघांनी. एक बाजू तू ए बाया पहिल्याच जाते.
बाबा बस हे बघ खबडं. अरे हा दोन्ही पण सेम साईडला हे कर. हा असं घे ना, पूर्ण घे ना. असं पुढे ढकल, पुढं आणि मागं खेच. असं गोल कर. या काय होतं या काका या. बास झाल्या व्हिडिओ झाली तर चला आपले. हे पाणी भरपूर असतं काय? फूट पाणी. हे आहेत ना, ह्या ज्या हाऊसवाल्या दिसतात त्या सेल्फ पॅन्डल मारायचं आहे. त्याच्याने जे स्वतः मारतात ते घेतात त्याच्यामध्ये बोटिंग. आम्ही आता काकाने घेतले 200 एक्स्ट्रा भरून, कारण की बराच वेळ लागतं म्हणून. तर आता झालं आमचं बोटिंग पण अर्ध्या तासाचं. आलो बीच बघ अशी असतील ना याच्यावर. बीच हा पाणी गोड आहे, हा पाणी प्यायचा आहे. चला भारी वाटलं ना. सगळं झाला. हॉर्स रायडिंग झाली, आता लेक रेसिंग बोट रायडिंग पण झालेली आहे, बोटिंग वगैरे. आता मस्त गारगार वाटते. गारगार वाटते ना बाबू, गारगार वाटते काय बाबडी? मस्त वाटते ना. पाण्याला हातला देस बाबू, पाण्याने पण हातला दे बघ. तू नको, तूच तिच्या हातात गारगार पाणी आहे ना एकदम फ्रीज सारखं आहे. चला तिकीट संपलं आपला. चला उतरो बाबू, तिकीट संपलेलं. ए बाहेर त्याच्यात मध्ये फोटो काढलास का नाही? ए आय लव्ह महाबळेश्वर, त्याच्यात 20 रुपीज आहेत आणि फ्रेम पण भेटते त्याच्यात तिथे फॅमिलीचा. होय चला आम्ही चालू आता. बघूया आता दुसरीकडे कुठे जायचं आहे ते. भारी वाटलं बोटिंग मध्ये. आता निघालोय. इथे काय राईड्स करायचे त्याच्यावरती ते काय आहे? हा बाबडे कशासाठी आहे सोनू ग? होय कुठपर्यंत दादा नेतात? अर्धा किलोमीटरचा राईड आहे, 500 मीटरचा राईड आहे. किती मिनिटं? किती? 500 मीटरचा राईड आहे, अर्धा किलोमीटरचा राईड आहे. अर्धा किलोमीटर. किती एकाचे? सिंगल बस 200 रुपये, डबल बस 300 रुपये. असं आहे का? बसता म्हणजे काय पॉइंट्स वगैरे दाखवतात की पॉइंट नाही आहे, नुसतं फक्त राईड्स करायचं? तू बस. काय दोघी ना 2-2 घेता पुढे तुम्ही? आपण दोघं जणांनी बाबूला पण नाही जाऊ शकत. कसं करूया ना? दोघं जण आणि त्याला घेऊन या. कशाला एक्स्ट्रा 2 ना? 3 कसले? ते लहान मुलाला 3 कसले? नको दोघांमध्ये एक छोटाच बाल आहे ते. काही पण नसतं. मोठ्या वर्षाचे बाबू ह्याच्यामध्ये मस्त आहे बघ, छान आहे बघ. दीदी बघ का? हा बा मस्त मोठा आहे बाबू, हा भारी आहे. मग कुठला पाहिजे बोल. नाही बसायचं. अरे मस्त मजा येते बघ. आपण दोघं बसायचं मम्माच्या मध्ये. हे पण आहे. द्या इकडे द्या. जा पहिले तुम्ही बसा. हा जा तिथे बसा जा. बाबू माझ्या पुढे बसेल ना तू? थोडा काय धरू नका. वाटते बाबू, वाटते ना. मला एक बाजूलाच नाही, मध्ये नाही. अशी एक बाजूला माझा बॅलन्स केलाय. घोड्यावर बसायचं पहिल्यांदाच. अरे बापरे, माझा एक बाजूला बॅलन्स जातो. नाही इकडे नाही, इकडे जातोय. नाही बेटा धरून तसंच बॅलन्स जातं. हा दीदी पण गेलेत बघ. दीदी गेलेत. एक म्हटलं पडलेलं होतं हो. धरून ठेव मोबाईल.
अरे बाबू काय करतो? तू हे खाना बाबू तू धरून ठेव. हा बघ दोघा जण घ्या. सरळ बसा सरळ. पुढे सरकून बसा. तुम्ही पाठी सरकल्या दादा. पुढे सरका. ओ दादा पुढे सरका. सरका दोघं सगळेजण पुढं. झालं. हे बघ घोडे किती बघ सगळी जण बसलीत बघ. भारी वाटतं बघ. मस्त ना. हे बघ हे बघ आपण पाण्यात बसायला ते पण दिसतंय बघ इकडून. बघ आपला घोडा किती उंच आहे बाबा. अच्छा बघ सगळी बसलीत बघ. मोठे मोठे घोडे आहेत उंच उंच. आपला घोडा बघ बघ हात लावून बघितलं बघ याला. बघ मी लावला बघ. झालं संपला बघ. लावून बघितलं ना. दीदी कुठे आहेत? दीदी उतरल्या वाटते. दीदी आपल्या या बघ आल्या दीदी. काय नाही घाबरायचं बाबू. झालं पण बघ उतरलं ना मग. झालं पटायचं. वाटते बाई त्या. तिकडे आम्ही सर्व आता म्हणजे हे झालं सर्व रायडिंग वगैरे केलं आणि काय खरेदी होती तेवढं सर्व केलं मार्केट. आणि आता आम्ही निघालो आहे रिटर्नला. तर इथे 2 पॉईंट आहेत ते करतो आहे. सनसेट पॉईंट वगैरे बघूया तिथे काय आहेत. आता भारी वाटतं इथला व्ह्यूसुद्धा सर्व झाडांमधला. आमची गाडी इथे सर्व उतरत आहेत. हा थांबा. इथे काय एवढं खास नाही वाटत पण मुंबई पॉइंट आहे बोलतात. तिथून मुंबई पॉइंट दिसतंय. इथून बघू शकता अशा प्रकारे. असा सीन वर दिसतोय पूर्ण इथे असा. हे झाडांचं वगैरे बघा इथे खूप छान सीन आहे पण सुंदर आहे. पण ह्या पॉईंटला मुंबई पॉईंट असं म्हणतात असं मला माहिती आहे. ते कोण सांगायला नाही गाईड वगैरे. सुंदर व्ह्यू आहे इथं सुद्धा छान आहे. चला आम्ही आता फोटो वगैरे काढलेत. इथे सुद्धा फोटो वगैरे काढलेत सर्व आणि मुंबई पॉईंट बघितला. आणि आता आम्ही चाललो आहे पुढे. अजून एकाच पॉईंट बघायचं राहिलं आहे आणि मग रिटर्न जाणार. तर बहुतेक आम्ही कवर केलं आता सर्व. आणि लेट झाले नाही तर अजून पॉईंट्स बघायचे होते पुढे सुद्धा. पण आम्हाला आता खाली उतरायचं इथून. काहीतरी बराच किलोमीटर खाली आहेत इथून. नाहीतर मग भरपूर लेट होणार असं सांगितलं त्याने. बघू शकता इथला सुद्धा व्ह्यू सुंदर आहे. चला गाडीत बसली सर्व आमची मंडळी. काय आता आधी
टेस्ट करून बघा कसे आहेत ते. बडगोड काय कसे आहेत ते? हा कसे आहेत पण? कशा या हा 100 रुपये पाव. पाव 100 रुपये पाव. सहलीची सर्व आहेत मुलं. गाड्या 100 रुपये पाव ना. तर आता आम्ही इथे दुपारच्या जेवणाला आलो ढाब्यावरती. चायनीज वगैरे आहे सर्व इथे. मच्छी नॉनव्हेज व्हेज दोन्ही पण आहे. तर दुपारच्या यायला आलो आम्ही जेवणाला. आणि सर्व आमच्या आता तिकडे पॉईंट सगळे झाले. आणि आम्ही आता पायथ्याशी आलो खाली. महाबळेश्वरच्या पाचगणीच्या तिकडे पॉईंट्स वगैरे घेतले ते खाली. आणि आता आहे ना आम्ही बघूयात. आम्हाला एक सांगते ड्रायव्हरने काय ते शिवकालीन गाव बघायचं आहे. बघूया आता ते बोलले आता जेवल्यानंतर. तर बघू तिकडे जायचं आहे. त्याच्यानंतर प्रतापगडला वगैरे जायचं चाललं आहे. बघूया जायला.